आत्ता या स्टेजला आलो आहे ना की आता बैल ठीक आहे, पळन नाही पळन, पण त्या व्यतिरिक्त पण विचार केला पाहिजे ना लोकांसाठी. ते खेंगले अलाउन्सर आहे पाईटचे, त्यांचं दुःखद निधन झालं वगैरे नाही का. आणि लय वाईट वाटतं, हातबल वाटते एकट्या माणसाला की आपण एवढे मोठं करू शकतो का. तरी त्या पोरासाठी लय हेल्पली राव. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. हो, आत्ता जवळपास 10 झालेत. मी आता खाली गोठ्यावाले. आज तर कुठंच नाही गेलो आज, कारण आम्ही गेलो भीमाशंकरला. तर तब्येत जरा लय डाऊन झाली आहे. रात्री जवळपास 10 वाजता आलो तुम्ही, त्याच्यामुळे वेळ झाला, सगळं लेट झोपलो. मग ब्लॉग्स एडिट केले, अख्खं शेड्यूल बिघडलं. परत मग दुसरे 2-3 कामं करायची, ती पण नाही केली मी आज. आज तर घरीच होतं निवांत बसून राव. आता ते ग्रुपवर मेसेज आला नाही का, ते खेंगले अलाउन्सर आहे पाईटचे, त्यांचं दुःखद निधन झालं वगैरे नाही का. त्यांचे कोणतरी मला पोरांनी मेसेज पण केला होता इंस्टाग्रामला, त्यांचा लिव्हर वगैरे डॅमेज झाला होता. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं पण होतं नाही का, पण जर क्रिटिकल असन काय असन सांगा आम्हाला नाही का. सांगतो म्हणले ते, पण जास्त होते म्हणले ते. आणि तेव्हाच त्याला बैलगाड्यात लय भारी भारी करता येईल, लई मोठी इकॉनॉमी म्हणून रे. थोडं जरा याच्यात वर्क करायला लागेल नाही का प्रॉपरली एकदम. आम्हा इथं पूर्ण तयारी आहे, फक्त काय झालं जरा काम चालू आहे. पण नाही काय लय जणांना प्रॉब्लेम्स राव. मग एवढ्या लोकांना दुखणं आहे ना, त्याच्या पुढं आपलं प्रॉब्लेम्स काहीच नाही आहे असं होतं आहे. मला डेली मेसेज येतात की हा प्रॉब्लेम झाला आहे, तो झाला, हे झालं. पण हातबल झाल्यासारखं होतं राव अख्खं. आपल्याच पुणे नगर जिल्ह्यात एवढी वाताहत आहे ना लोकांची, की आपल्या बैलगाड्या पोरांची, त्यांच्या घराची किती जण तर डायरेक्ट एक्सपायर झाल्यात राव विविध कारणामुळं. मग त्यांच्याकडं पाठीमाग, कुटुंबाच्या पाठीमाग एवढा आधार नाही. सगळं ऐकून बिकून बघून येणार राव, काय करू शकत नाही. त्यावेळेस लय हातबल वाटतं आणि फ्रस्ट्रेशन लय वाटतं मग, की आपण काहीच करू शकत नाही. प्रॉब्लेम काय झाला आहे, त्या अनुज नाईकाड्या परत नावाचं पोरचं आहे ना, नेमका अजून रिकव्हरी नीट नाही झाली. मला अजून पुढचं टाकता आहे ना इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर नाही का. काय होतं माहिती आहे का ना, ते एक जर आपण पूर्ण नाही केलं, पण ते मागलं परत आपण दुसरं टाकीत बसलं ना, मग चुतोडा होऊन जाईल सगळा हा कामाचा. मग पहिले एक काम प्रॉपर व्हायला पाहिजे, नंतर आपण दुसऱ्या कामाला अपील करू शकतो चांगलं. लोकांना प्रॉब्लेम्स लई आहे, लोकांच्या अडचणी लई आहे, समजून घ्यायला मी फोन करतो आहे, व्हिडिओज काढतो आहे. परंतु काय होतं आहे, मग टाकता येत नाही मला ह्या पोराचं झालं क्लिअर झाल्याशिवाय. कारण एक क्लिअर झालं ना, मग दुसरं आपण व्यवस्थित करता येईल पाठीमागं लागोपाठ. आणि आता मी सोशल मीडियावरती आम्ही जी सिद्धीचा ना, मी म्हणा अजून एक क्रिएटर पण भेटला आहे चांगला, त्याचे पण 40,000 फॉलोवर आहे. त्याला पण कोणचा इगो नाही पाहिजे, त्यांनी आम्हाला फॉलो केलं की नाही देणं. मग आहेच किती 10-12 हजार ठीक आहे. पण त्याला कॉन्टेंट जर चांगला वाटला आणि त्याला आपण काहीतरी समाजासाठी काम करतो आहे, तो म्हणला की आपण चांगलं काम करतो आहे, त्याला पण जोडायचं आहे. मग तो म्हणला आपण मिळून काम करू. पेठ साईडचा आंबेगावच्या आहे, बघू अजून 2-3 क्रिएटर जमा झाले, आपण चांगलं काम समाजात करू शकतो आपल्या लोकांसाठी. प्रॉब्लेम असा आहे ना, की हे जे मी टाकतो ना आपल्या पुणे नगर जिल्ह्यातल्या पोरांसाठी टाकतो आहे, पण काय होतं अदर साईडचे लोक पण बघतात आणि त्यावेळेस ना ते अपील करतात की आम्हाला मदत करा. आणि त्यावेळेस मी करू शकलो नाही ना, लाईकच ते वाटतं राव. प्रॉब्लेम असा आहे ना, आपली अजून एकजूट नाही आहे. मग त्या दिवशीने अजून कोणी विचारच नसेल केला मी म्हणतो आजपर्यंत. कारण मी दीड वर्ष झालं का बैलगाड्यामध्ये. कारण मी तर नाही कधी असं बघितलं. मी पण स्वतः काय करायचं, बैल न्यायचं, बैल तयार करायचं, वासर घ्यायचं, नाही पाळले की विकायचं. परत त्याचं रडं गाणं आपल्यातून देत आपण कधी दुसऱ्याचा विचारच नव्हता केला पहिला. पण ते अचानक मला एक क्लिक झालं राव, आपण काहीतरी केलं पाहिजे ना पोरांसाठी. पण बऱ्याच लोकांना मी अपील केलेलं आहे अखिल भारतीयवाल्यांच्या, त्यांनी मला वेळ पण दिलेला आहे. त्यांना भेटायचं आहे मला अजून. वाईट वाटतं रावले. जे तरुण पोर आपले व्यवसाय करतात ना, विषय काय माहिती आहे का, पुणे नगर जिल्ह्यामध्ये जेवढे मेजर बैलगाड्यावाले त्यांचे जास्त व्यवसाय, हॉटेल्स म्हणा, बाकी अजून लॉजिस्टिक म्हणा,
प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवसाय त्यांचे, आणि त्यांना मार्केटिंगला आपण हेल्प करू शकतो. आपली पोरं ओके, त्यांना देणगी स्वरूपात थोडीफार अमाऊंट, नॉमिनल अमाऊंट दिली, ती आपल्या संघटनेत जाईन. समजा अखिल भारतीय बैलगाडा सोशल फाउंडेशन काढता येईल. आता यांचं डोक्यात काय मला नाही माहिती, पण माझा विचार असा आहे की असं जर केलं प्रॉपर, की रजिस्टर संस्था केली तर कुणी पण किती अमाऊंट जर टाकली तरी आपल्याला एका ठिकाणी जर पैसे जमा झाले तर आपल्याला आहे ना त्याची काउंटिंग कळती, कोणी दिले कळतं, ट्रान्झॅक्शन कळतात. मग एकदम पारदर्शक व्यवहार होतो आणि काम चांगल्या पद्धतीने करता येतं. कारण आम्ही 2015ला आमच्या आजोबांची नाव संस्था आहे कैलास साईबाबा काळुगे सोशल फाउंडेशन. आम्ही तसंच काम प्रॉपरली करतो आहे. फक्त असं आहे की आम्ही आजपर्यंत कोणाची फंडिंग नव्हती घेतली आणि नाही घेणार मी कोणाची फंडिंग. एकही रुपये मला कोणाचा नाही पाहिजे. मी क्लिअरली पहिलं सांगितलेलं आहे. माझा सोशल मीडियाचा जो इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक जेवढा काही रेव्हेन्यू होईल तेवढा मी 100% सोशल मीडिया सोशल वर्कला दान करणार आहे आपल्या पोरांसाठी. मी पुणे नगर जिल्ह्यातल्या बाकीच्यांचं आपण करू शकत नाही, आणि एकटा मी काहीच करू शकत नाही. असं बघितलं तर करून मी किती जणांना हेल्प करणार आहे. जोपर्यंत लोक सहभाग होत नाही कामात तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे मी अवेअरनेससाठी व्हिडिओज बनवतो की तुम्ही एकत्र या, आपण एकत्र येऊ, या पोरांसाठी, या लोकांसाठी काम करू. कारण उद्या तुमच्या माझ्यावर सगळ्यांना वेळ येणार आहे, माझ्या पण येणार आहे. उद्या मला हेल्प भेटेल, तुम्हाला भेटेल, इकॉनॉमी बनत नाही आहे पूर्ण. एक काय माहिती का, आरोग्यात काम करता येईल, शिक्षण क्षेत्रात काम करता येईल, ज्यांचे व्यवसाय त्यांचा व्यवसाय करता येईल, परत सोशल मीडिया क्रिएटर तयार होतील, परत बैलगाड्यावाली आता बरी पोरं आहे की चांगली वासरं आणतात, घडवतात, विकतात. त्यांना पण अजून समजा आता 2-3 बायर तयार होतात नाही का, म्हणजे त्यांना जास्त लोक जर जमा झाले त्यांना चांगली कुठं सेल करता येईल, ते त्यांचा फायदा होईल. रिसेलवाल्यांचं वेगळं करता येईल, बरंच काम करता येईल याच्यात. नाही असं नाही आहे. मी तर म्हणतो लई मोठा बदल होणार आहे, लई जबरदस्त. मला अजून प्रॉपर माहीत नाही आकडा पुणे नगर जिल्ह्यात बैलगाड्यावाल्यांचा. मी सांगतो 40,000, पण हा आकडा लई मोठा आहे. कारण प्रत्येक घाटात लोक गेले असतात सीझनला, वाहतात नाही ना म्हणलं तरी 70-80 गाड्या वाटतात. 70-80 कमी सांगत असून मी तुम्हाला, जास्त गाड्या भरतात राव. एवढ्या घाटातली लोकसंख्या जर कॅल्क्युलेट केली तर किती मोठा आकडा होतो आहे आणि किती मोठी इकॉनॉमी होईनी. आणि आपल्या बैलगाड्या शेतामध्ये काय आलं माहिती आहे का, जो खेळ आपला आहे ना एवढा थ्रिलर आहे ना, याला दाखवता नाही आला आजपर्यंत कोणाला नीट. म्हणजे व्हिडिओ मार्फत मला तर नाही वाटत राव. चांगलं काम करतात ते लाईव्हवाल्यामुळं बराच फरक झाला. कारण ते एकदम पूर्ण व्यवस्थित वाटतं नाही का, प्रोफेशनल वाटते. पहिले एवढं नव्हतं काय. चांगलं पाऊल पडतं आहे, अजून जोरात पडा पाहिजे. फक्त ज्यावेळेस लोक सहभागी ना त्यावेळेस काम लय मोठं होईल. बऱ्याच पोरांची ना डेथ पण झालेली बैलगाड्यामध्ये नाही का. अजून तर बरेच असे लोक आहे, मला 1-2 जण भेटलेत नाही का, मेसेज पण केलेले, टेक्स्ट मेसेज. बरेच जण मला प्रत्यक्षात मी भेटले. भीमाशंकर गेलो काल, मला तिथं 2 जण भेटले नाही का. म्हणजे जे आपल्या बैलगाड्यामध्ये चांगलं काम करतात ना ती लोकं पण आहे, पण ती लोकांना स्वतःला पुढं नाही आणायचं. म्हणजे सोशल मीडिया यांना म्हणलं की आपण त्यांना पण त्यांनी काम केलं आहे ते समाजा पुढं आणू आपण, तेव्हा आम्हाला नाही करायचं. अशी पण पडद्या मागं लावून लोक काम करतात. आता या अखिल भारतीय बैलगाड्यावाले तर त्यांनीच चालू केलं आहे सगळं. तेच फाउंडर आहे, त्यांनीच चालू केलं आणि त्यांनी बैलगाड्या केलं. मग आता सगळं घेणं त्यांना संबंध नव्हता या बैलांसंग. तेव्हाच आपल्याला नाद लागला आहे पोरांमुळं म्हणून. नाही तर काय घेणं देणं होतं तेव्हा. या गोठा पडीक होता अख्खा इथं, दालमाचं खड्डं पडलं होतं इथं, कोण येत नव्हतं इथं. पण आम्ही कधी फिरकलोच नाही काठात, जिंदगीत कधी गेलं नाही. ते गेलो, आवड निर्माण झाली आणि नंतर आत्ता या स्टेजला आलो आहे ना की आता बैल ठीक आहे पळन नाही पळन, पण त्या व्यतिरिक्त पण विचार केला पाहिजे लोकांसाठी. मी तुम्हाला प्लीज अपील करतो राव, या एकत्र या, काम करा. यासाठी लय मोठं काम करता येईल राव. आणि लय वाईट वाटतं, हातबल वाटते एकट्या माणसाला की आपण एवढं मोठं करू शकतो का. तरी त्या पोरासाठी लय हेल्प केली राव. त्या अनुज नाईकडच्या नावाच्या पोरासाठी जवळपास 16-17 लाख रुपये जमा झाल्यात. मी अख्खी बैलगाड्यावाल्यांनी हेल्प केली त्याला पूर्ण. सगळे राजकीय लोक, परत सामाजिक क्षेत्रातली लोकांनी केली, बैलगाड्यावाल्यांनी केली, सर्वसामान्य लोकांनी केली. अहो काय त्यांचं घेणं देणं नाही, त्यांनी पण मदत केलेली. एकदम ठीक आहे. धन्यवाद. इथपर्यंत आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आपण अशाच गोष्टी समाजातील शोषित, पीडित, ज्यांना प्रॉब्लेम्स आहे त्यांची व्यथा मांडू हे चॅनलद्वारे, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकद्वारे. धन्यवाद.